अवघड सावत्रायचं रे. मग शिकवण अशी पाहिजे. आपली शिकवण फार तिच्याकडे जाऊन तोंडच बघू मला नच करू आयुष्यभर दुश्मन केली. मग थोडं विचार करा. सहनशीलता नाही, सहनशीलता पाहिजे. ती ग्रंथ का असतात, ग्रंथ कथा सांगण्यासाठी नसतात ना, त्याच्यावर शिकलं गेलं पाहिजे. शिकण्यासाठी ग्रंथ असतात. कथा तर कुणी सांगते, ध्रुव कसा आहे कुणी सांगते, राम कसा आहे कुणी सांगते, हनुमान कसं कुणी सांगते, सांगणे का त्याच्यापासून काय घेतलं हे महत्वाचा प्रश्न. मग हे लहान 5 वर्षाच्या मला आपण काय शिकलं पाहिजे. 5 वर्षाच्या मुलगा घराला नाही सांगितलं सावत्रायचं, का तर हे सांगितलं तर आयुष्यपर्यंत दुश्मन केली मग असं त्याला. आणि मग आईने सांगितलं ते सावत्राचं दर्शन घे आणि मग जाऊन ते दर्शन घे. त्याचं कारण असं आहे, सावत्रायचं दर्शन घेतलं, आईचं दर्शन घेतलं तर निष्प्रळ. परंतु नुसतं आईचं दर्शन घेतलं तिला वाटलं सावत्रायचं दर्शन घेतलं नाही. सावत्रायचं दर्शन म्हणजे हे मनामध्ये द्वंद्व निर्माण होईल आणि जप तपामध्ये अडथळा. म्हणून शत्रूला सुद्धा नमस्कार केला. आणि लक्षात ठेवा, शत्रू शत्रू नसतो. कितीही शत्रू असेल तर तुम्ही दररोज त्याला नमस्कार करा. गाठ पडलं पहिल्यांदा तो एकदा करणार नाही, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी करणार नाही, तिसऱ्या दिवशी करणार, चौथ्या दिवशी नमस्कार केल्याशिवाय राहणार. आपल्यामध्ये सण, आपल्यामध्ये सुद्धा सहनशीलता पाहिजे. नाही जास्त 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 राग आला असेल त्याला काय नमस्कार नाही तर नको, दुसऱ्या नमस्कार, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी जग मारून तो नमस्कार करतोच. ते लिहिता येत नसले पण आपले म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कठोरता नाही तर नाही. नाही तुम्ही नाही झालं वाढलं लक्षात ठेवलं गेलं. सामान्य गोष्टी असतात हे लक्षात ठेवलं. आणि मग दर्शन करून गेला जाताना चांगल्या विचाराने गेले, चांगले दर्शन करून गेले किंवा चांगल्या लोकांना चांगले लोक भेटले. तुम्ही त्या ठिकाणी नारद भेटले. नारद भेटल्यानंतर ते म्हणजे तू कुठं चालला एवढा लहान. ते म्हणले मी जप करायला, जप करायला. अरे ही वय असते का म्हणजे जपून आज बागडायचं खेळायचं सगळं असं वय आता तो तुला. अरे किती मोठमोठे ऋषीमुनी 1000 वर्ष तपस्या केली देव भेटत नाही आणि ते उरसाला तुला कसं काय देव भेटते. नाही म्हणजे आईने मला सांगितलं घरी नाही जायचं, मला जोपर्यंत देव भेटत नाही जाणार. मग पक्का निर्णय झाला ना. गुरुला वाटलं, नारदाला वाटलं की पक्का दिसतंय थांबले. मग त्याने सांगितलं, आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिले, जा आणि ते मधुवनामध्ये, वृंदामध्ये मधुवन आहे, त्या ठिकाणी त्या झाडाखाली बसून तू त्याची तपस्या आहे आणि मंत्र म्हण ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र. आता मंत्र झाला, गुरु भेटले आणि गुरुने आशीर्वाद, गुरु भेटल्यावर आशीर्वाद काय 6 महिन्यात देव तुला प्रसन्न होतील असं नारदाने सांगून त्याला नसेल समजलं. पण नारदाच्या मुखातून तो शब्द गेला, गुरुच्या शब्दातून मुख. गुरु कसाही असो, गुरुच्या मुखातून शब्द गेला निश्चित योग स्थिती होत असते, लक्षात ठेवलं गेलं. आणि मग परत गेले मधुवनामध्ये तपश्चर्या करू लागले. पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवस उपाशी राहिले, दुसऱ्या महिन्यात 6, तिसऱ्या महिन्यात 9, असं तरी 18 दिवस उपाशी राहिले. सांगण्यात प्रत्येक महिन्यामध्ये 3-3 दिवस वाढीत केली. 6 महिने तपश्चर्याची काहीतरी 18 दिवस. आणि 18 दिवसानंतर त्याला 6 महिन्यानंतर त्याला असं विचार केला की आता आपल्याला जेवायचंच नाही, अन्न पाणी सगळं बरंच करायचं. आणि थांब निर्णय चांगला असला, पक्का असला की निश्चित देवाला वाकावंच लागतं, लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आणि मग अन्न पाणी सोडून दिलं. सगळे देव घाबरले गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं, देवा तो महान तपस्या 5 वर्षाचा मुलगा महान तपस्या होतो, त्याला जाऊन भेटा, त्याला दर्शन द्या. तर ब्रह्मदेवाने मी दर्शन त्याला देणार नाही, मी स्वतःहून त्याला भेटणार, त्याचं मी दर्शन घेणार आहे. त्याला मी दर्शन देणार आहे, त्याचं मी दर्शन घेणार. किती शक्ती, किती शक्ती. आता ही शक्ती कोणामध्ये होती. तुकाराम महाराज पंढरपूरला बरीच लोक जात असते, नाही गर्दी भरपूर असते. कुठं तिथं का पंढरपूर. आता पंढरपूरला गर्दी असते, लाखो लोक असतात. आणि मग रुक्मिणीने विठोबाला विचारलं की देवा, इतके लोक तुमच्या दर्शनाला येले आणि तुमचं मुख असं काळं का झालं.
प्रसन्न का नाहीत? किती लोक यायला लागलेत, किती लोक दर्शन घ्यायला लागलेत, आणि तोंड तसलं कसलं? थोडं तोंड चांगलं करा, नाही भक्त आले तुमच्याकडे. कोण म्हणतं मग? रुक्मिणी आपल्या मार्गात. अगं तव ती म्हणजे अगं तू म्हणतेस ते खरं आहे, पण तुला ह्याच्यातलं माहित नाही ग. म्हणजे काय सांगा ते खरं. ती म्हणजे हे लाखो लोक करोड लोक आलेत, पण हे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विचाराने आलेले आहे. कुणाला मुलगा पाहिजे, कुणाला जमीन पाहिजे, कुणाला लबाडी पाहिजे, कुणाला फलाण पाहिजे, कुणाला बिस्ताना पाहिजे, म्हणजे प्रत्येक एक एक विचार घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग त्याला भेटून काय करायचं? मला त्याला भेटून मला काय करायचं? त्यांची माझ्याकडे सहज आले नाहीत, त्यांची प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी आहे, डिमांड आहे प्रत्येकाची, लाखो लोक जरी असतील तर. पण मी दुःखी काय आहे? दुःखी याच्यासाठी आहे की माझा खरा भक्त माझ्याकडे आला ना, त्याच्यामुळे. मग खरा भक्त कोण? तर माझा तुकाराम. जो निष्प्रह कधी मला कोणती गोष्ट त्यांनी मागितली नाही, आणि तोच आता तापानं फणफणायला लागला, आणि त्यामुळे तो येऊ शकला नाही. तर मग त्यासाठी मी दुःखी आहे. मी आता त्यासाठी इथून जातो, आणि त्याला भक्ती कशी पाहिजे? अशी भक्ती पाहिजे. आपण भक्ती करतात, मी नेहमी म्हणतो, मी देवपूजा करतात नाही असं नाही, तर देवपूजामध्ये जे मन नसतं, मन असलं, मी काय एवढी टीका करीत नाही, मला समजवण्याचा प्रयत्न करतो. टीका समजू नका तुम्ही, मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मला टीका करण्याची मुळीच आवश्यकता वाटत नाही. माहीत नसलं सांगतात, त्याला सांगून सुधारला तर सुधारलं, नाही सुधारलं तुमची. आणि मग इतक्या लाखो लोकांमध्ये कुणाला मानलं त्याने देवानं? तुकाराम. आणि तिथून गेले तुकाराम. बाकी पण बरेचसे लांब करता आहे, पण आपली बेन आहे त्याची पुष्टी बरंच करत. किती वाजले? आमच्याकडे काय 12:30. आता मी अर्धा तास फक्त बोलीच आपली एक वाज. मग म्हणजे म्हणतो मी होता येईल. मग होता 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 थोडं पुढचा फरकांडा पुढं हाणला तरी जमते. तुमची आज्ञा असेल चालेल. नाही नाही तसं माझ्यावर नाही, मी तुमचा बांधील आहे. मी तुमचा 7 दिवस बांधील आहे. चहा नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे भागवत महापुराण की जय भागवत महापुराण की जय राधे राधे